केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते पुण्यामध्ये थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण, मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। पुण्यामधल्या कोंढव्यातील अत्याचार प्रकरणी पुण्यामध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक, हातात काळे झेंडे घेत गृहमंत्री शहांच्या दौऱ्याला विरोध, 24 तासांनंतरही प्रकरणातील आरोपी मोकाटच। मुंबईमध्ये एसबीआय मुख्यालयाच्या समोर प्रहारच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंच्या प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक। ठाकरे बंधू उद्या विजय मेळाव्याच्या निमित्तानं एकाच मंचावर येणार, वरळी डोम परिसरात ठाकरे बंधूंसाठी बॅनरबाजी, बाळासाहेब दोन्ही बंधूंना आशीर्वाद देत असल्याचा फोटो। उद्या होणाऱ्या विजयी मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जाणार नाहीत, सूत्रांची माहिती। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना मेळाव्याचं निमंत्रण नाही अशी माहिती। ब्रँड हा शब्द बाजारपेठेमधल्या उत्पादनाला वापरला जातो, ठाकरे ब्रँड या शब्दावर नीलम गोरे यांची खोचक टीका। नीलम गोरे थर्ड क्लास बाई, सगळं कारनामे माहिती, किशोरी पेडणेकरांचा नीलम गोरे यांच्यावर हल्लाबोल। उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे झाले नाहीत, तुमचे कसे होणार, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, राज ठाकरेंनी जपून बोलण्याचा विचार करण्याचा सल्ला। व्यापारी आहात, व्यापार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंचं विधान। तर महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान केल्यास कानाखालीच मारणार, देशपांडे यांचा इशारा। हिम्मत असल्यास गोल टोपीवाल्याला कानाखाली मारा, नितेश राणेंचं मनसेला आव्हान। तर रझा अकादमीच्या विरोधात मोर्चा काढलेला तेव्हा भाजप गप्प होतं, देशपांडेंचा पलटवार। महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला, सर्वाधिक आमदार असल्यामुळे भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार, शिवसेनेच्या वाट्याला 29% आणि राष्ट्रवादीला 23% महामंडळ मिळणार। पक्षात याला त्याला घेऊ नका अशी भूमिका नको, नाशिकमधील पक्षप्रवेशाच्या वादावर फडणवीसांचा सल्ला। तर दाऊदला सुद्धा पक्षामध्ये घेण्यासाठी चर्चा सुरू असेल, राऊतांचा टोला। फेक नरेटिव्ह आधी सरकारच्या बाजूने नरेटिव्ह करा, भाजप आमदाराच्या बैठकीत फडणवीसांचा कानमंत्र, सूत्रांची माहिती। टेंडरच्या मागे न लागण्याचाही सल्ला। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सरकारला सुबुद्धी दे, महाविकास आघाडीचे नेते विठ्ठलाला साकडं घालणार, काँग्रेस नेते सतेज पाटील, राजू शेट्टी पंढरपूरला रवाना। छत्रपती संभाजीनगरमध्ये काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, भरधाव कारने 5 ते 6 जणांना उडवलं, 2 जणांचा जागीच मृत्यू। मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचे पालिकेला निर्देश, मंत्री उदय सामंतांची माहिती। कबुतरांमुळे श्वसनविकार, दुर्गंधी आणि प्रदूषणात वाढ होत असल्यामुळे हा निर्णय। मुंबईमधील रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या स्टॉल्सवर एका वडापावसाठी ग्राहकांना आता 13 ऐवजी 18 रुपये मोजावे लागतील, नवे दरपत्रक लवकरच जाहीर होणार। हिंदी सोडून पहिली दुसरीसाठी आजपासून सुधारित वेळापत्रक, राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेकडून आदेश जारी। नाशिकमध्ये अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस, गंगापूर धरणामधून 3716 क्युसेक पाण्याचा विसर्ग, गोदाघाट परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी। मुसळधार पावसानंतर तळ कोकणामधील नद्यांच्या पातळीमध्ये वाढ, सिंधुदुर्गला आज हवामान खात्याचा येलो अलर्ट। खासदार धैर्यशील माने बेळगाव सीमा प्रश्नी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी, महाराष्ट्र सरकारकडून प्रसिद्धीपत्रक जारी, समितीमध्ये 7 जणांचा समावेश। राज्यामध्ये 24 तास वाळू वाहतुकीला मुभा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा। तर घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत दिली जाणार। सांगलीमध्ये रक्ताच्या थारोळ्यामध्ये आढळला महिला डॉक्टरचा मृतदेह, हाताच्या नसा कापून गाडीमध्ये आत्महत्या केल्याची माहिती। प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची नीलम गोरे यांची मागणी। बीडच्या केस तालुक्यामध्ये जुन्या वादातून 4 जणांवर कोयता, लोखंडी रॉडनं हल्ला, अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू, केस तालुक्यामध्ये पोलिसात गुन्हा दाखल। आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरी सज्ज, 5 लाख भाविक दाखल, पदस्पर्श दर्शनाची रांग, मंदिरापासून जवळपास 7 किलोमीटर लांब।